नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपियन मातोश्री टोमल म्हणजेच युरोपची वांगेवाली। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, टोमल काकू बोलल्या की त्यांनी ट्रिपमध्ये खूप प्लेसेस एक्सप्लोर केले आहेत, त्यामुळे 4 ते 5 व्हिडिओ एक्स्ट्रा बनले आहेत। अकॉर्डिंग टू टोमल काकू त्या 4 एप्रिल 2024 ला गेल्या होत्या। त्यांची ट्रिप होती 13 तारीख पर्यंत। 13 एप्रिल होता सॅटर्डे। आता 13 तारीखला त्या घरी गेल्या आहेत म्हटल्यावर त्यांचे 16 तारीख पर्यंतचे एक्स्ट्राचे व्हिडिओ संपायला हवे होते, पण काकू तर 19 तारीख पर्यंत ग्रीसमध्येच अडकल्या होत्या। खरं म्हणजे टोमल काकूंनी 4 ते 5 नाही तर अजून व्हिडिओ बनवले होते, पण सगळे बोलले ना की आता बस झालं, बोर होतोय, 10 दिवसाची ट्रिप सांगते, 20 दिवस व्हिडिओ टाकते। त्यामुळे टोमल काकूने ग्रीसचे व्हिडिओ तिथेच थांबवले आणि रिटर्न जर्नी दाखवली। आणि मला एक समजत नाही, टोमल काकू बोलतात की त्यांनी प्लेस एक्सप्लोर केल्या, पण मला तर काहीच दिसलं नाही त्यांनी एक्सप्लोर केलेलं। टोमल काकू नुसत्या आपल्या वेड्यासारख्या दात दाखवत पळत सुटल्या होत्या आणि पाठून कॅमेरामॅन म्हणजे आपले बनोज काका शूट करत होते। कॅमेरामॅन जल्दी फोकस करो। यावेळी काकूंनी एअरपोर्टवर कपडे वगैरे चेंज केले आणि फिरायला निघाल्या। काकू बोलत होत्या की इथे इंडियन लायसन्स असेल तर तुम्ही ड्राईव्ह नाही करू शकत, तुमच्याकडे युरोपियन किंवा इंटरनॅशनल लायसन्स असेल तरच तुम्ही ड्राईव्ह करू शकता। बनोजरावांकडे आहे इंटरनॅशनल लायसन्स, त्यामुळे इथे ते कार चालवू शकतात। टोमल काकू, हे सगळं तर आम्हाला माहिती आहे हो, पण मागे तुम्ही गाडी शिकत होत्या त्याचं काय झालं? हो काकू, बनोज काका मस्त ड्राईव्ह करू शकतात हे तर आम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, तुमच्या ड्रायव्हिंगचं काय झालं हो? आम्हाला तुमची ड्रायव्हिंग बघायची आहे। टोमल काकू बोलल्या की आम्ही खूप प्लेसेस एक्सप्लोर केल्या, पण टोमल काकूंची मोठी मुलगी म्युझियमला चल बोलत होती, पण काका काकू दोघे रोमॅन्टिक रील शूट करून दमले होते, त्यामुळे त्यांनी म्युझियमला नाही नेलं तिला। त्या व्हिडिओमध्ये 744 ला बनोज काका बोलले, 10 दिवसच्या ट्रिपमध्ये एवढं चाललो त्यामुळे थकलो आम्ही, आता एनर्जीच नाही। पण मंडळी, त्याच व्हिडिओमध्ये 923 ला बघा, काकू काका बोलले की ही ट्रिप बेस्ट होती, इथे अपार्टमेंट वगैरे छान होते, मस्त आराम केला, निवांत होतं सगळं। आता जेव्हा मुलीला म्युझियमला जायचं होतं तर यांना थकायला झालं होतं, पण ट्रिपची स्तुती करताना बोलतात मस्त निवांत होतं, आराम केला 10 दिवस। किती खोटारडी माणसं आहेत ही। मंडळी, ते बनोज काका डाळिंब आणि अंजीरचा जाम घेत होते। 1428 ला ते मला ना काहीतरी बोलत होते, पण काकूंनी तो पार्टच कट केला। या टोमल काकूंना कोणता पार्ट कट करायचा, कुठे पेस्ट करायचा काहीच माहिती नाही। टोमल काकूंना फक्त कॉन्टेंटची पडली होती, मुलींना असंच सोडलं होतं, त्या दोघी एकमेकींचा हात पकडून चालल्या होत्या आणि टोमल काकू तर काय रस्त्यावरती 4 चौघात दात दाखवत हसत हसत जात होत्या। टोमल काकू तिथे गर्दी बघून बोलतात, मला दादरची आठवण आली। हो का टोमल काकू, मागे ते मी तुमच्या गर्ल्स कम आंटी ट्रिप मध्ये फुल बाजारचं बोलली होती, तेच आठवलं ना तुम्हाला? खूप लक्षपूर्वक माझं पॉडकास्ट ऐकता तुम्ही। दुसऱ्या दिवशी मंडळी, टोमल काकू भाजीपाला बघून वेड्या पिशा झाल्या होत्या। 713 ला टोमल काकू बोलल्या की आता तर जग जाहीर आहे की मी वांग लवर आहे, मला वांग खूप आवडते। अहो टोमल काकू, आता तर ते वांग बघितला ना मी कधी मार्केटमध्ये तरी मला तुमचाच चेहरा आठवतो, कारण आता तुम्ही पण वांग्यासारख्याच दिसताय। त्यानंतर मंडळी, टोमल काकू ऑरेंज दाखवत होत्या, त्याच्या बाजूला होतं इडलिंबू आणि काकू बिंडोक सारख्या बोलतात हे काहीतरी वेगळं आहे। नंतर त्यांचं लक्ष गेलं की ते लिंबू आहे। ह्या टोमल काकूंना ना नुसतं हवऱ्यासारखं व्हिडिओ रेकॉर्ड करायचा माहिती आहे, खरं म्हणजे यांना माहिती कसलीच नसते, नुसतं आपलं तोंडावरती 1 किलो मेकअप थापायचा आणि दात दाखवत व्हिडिओ शूट करायचं, एवढं मात्र यांना छान जमते। त्याच भाजीपाल्याच्या व्हिडिओमध्ये 11 मिनिटाला काकूंना रस्त्यावरती एक गृहस्थ भेटले, तर ते बोलले मी 2 वेळा शिर्डी जाऊन आलो आहे, वाराणसी जाऊन आलो आहे आणि पुढच्या वेळी मी जेव्हा भारतात जाईन तेव्हा गोव्याला देखील जाणार आहे। तर ढोंगी काकू त्यावर एकदम खुश झाल्या, अचानक त्यांचं भारत प्रेम जागरूक झालं। काकू बोलतात खूप मस्त वाटलं हे ऐकून, खूप प्राऊड फील झालं, आपलं भारत तर सगळ्यांनाच आवडते। मी काय बोलते टोमल काकू, मग या ना कायमच्या भारतात परत, युरोप का बरं सोडवत नाही आहे तुम्हाला? चला, युरोप नाही सोडवत ठीक आहे, आता तर तुम्ही वर्षातून 1-2 वेळा भारतात येत राहता। काकू, तुम्ही तर इगतपुरीलाच राहता ना, शिर्डी तुमच्या घरापासून खूप जवळ आहे, कधी तुमच्या मनात नाही आलं का हो शिर्डीला जायचं? नाही म्हणजे ते फॉरेनर्सला आपली संस्कृती, आपल्या देवाबद्दल आदर आहे, पण तुमचं काय हो? तुम्ही तर भारतात आल्या की कधीच शिर्डीला नाही गेल्या,
चला शिर्डीला नाही गेल्या तुम्ही, पण तुमच्या मोठ्या ननंदबाई जिथे राहतात म्हणजेच दिंडोरीला स्वामी समर्थ महाराजांचा मोठा मठ आहे, तिथे देखील तुम्ही कधी नाही गेल्या. एकतर तुमची आई सेवेकरी आहे, पण प्रकट दिन देखील तुम्ही विसरल्या. अहो काकू, काय आहे हे? फॉरेनर्स आपली संस्कृतीचा आदर करतात आणि तुम्ही काय करताय? अहो टोमल काकू, शो ऑफ करण्यासाठी फक्त तुम्ही बाहेरचे देश एक्सप्लोर करताय, पण तुम्ही जेव्हा भारतात येता तेव्हा फक्त तुम्ही मीटअप ठेवता. कधीच तुमची दानत झाली नाही भारतात जे हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत ते दाखवायची. एकतर तुम्ही यावर्षी गुढीपाडव्या दिवशी देखील नऊवारी नाही वेअर केलीत. साडी तर लांबची गोष्ट आहे, साध्या तुम्ही कुर्ती देखील वेअर केलं नाही, वन पीस घालून मिरवत होत्या सगळीकडे. काय हो काकू, हीच का ती तुमची भारतीय संस्कृती? अहो टोमल काकू, तुम्हाला फक्त तुमच्या कॉन्टेंटसाठी म्हणूनच आपली भारतीय संस्कृती आठवते. जसं तुम्ही वांग लवर आहात हे आमच्या पॉडकास्टमुळे जगजाहीर झालं आहे ना, तसंच हे देखील आता जगजाहीर होणार आहे. अहो टोमल काकू, नको तेव्हा तुम्हाला नऊवारी नेसून फिरायचं खूप डोक्यात येते, पण नाशिकला यावेळी जेव्हा तुम्ही आले होते आणि देवळात गेल्या होत्या तेव्हा तर तुम्ही ब्लॅक टॉप आणि जीन्स घालून गेल्या होत्या. हो टोमल काकू, किती विचित्र आहात हो तुम्ही खरंच. कधीतरी स्वतःच्या मताशी ठाम राहा. मंडळी, त्याच व्हिडिओमध्ये जरा हेडफोन्स यूज करून मी जो टाइम स्टॅम्प सांगते तो नीट ऐका. मला असं वाटते की बनोज काकांनी काकूंना टोमल अशी हाक मारली. 11:23 ला काकू वांग दाखवत होत्या, तर 11:27 ला बनोज काका बोलले की टोमलची फेवरेट आहेत वांगी. नक्की ऐका हा मंडळी, आणि मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका मी जे ऐकलं ते तुम्ही पण ऐकलं का. बनोज काका तर काकूंना फक्त वांगीच दाखवत होते. तिथे मिक्स वांगी बघून पण बनोज काका बोलले की आज तर टोमलची ट्रीट आहे, इथे सगळी मिक्स वांगी आहेत. मंडळी, जर आपण कुठे फिरायला गेलो तर तिथली जी स्पेशालिटी असते ती आपण आपल्या सोबत घेऊन येतो, पण या टोमल काकूंने तिथून पण सोबत वांगीच आणली. काकू एक दिवस ना घरभर वांगीच लावणार आहेत वाटते. काकूंच्या दोन्ही मुलींना स्ट्रॉबेरीज खायच्या होत्या. वांगी घेतल्यानंतर टोमल काकूंने मार्केटमधून स्ट्रॉबेरीज पण घेतल्या आणि काकू बोलल्या आम्ही खाऊन टाकल्या. टोमल काकूंने स्ट्रॉबेरीज खाताना तर दाखवलंच नाही, प्लस धुतल्याशिवाय फ्रुट्स व्हेजिटेबल्स कोण खाते? ह्या टोमल काकूंना कदाचित माहिती नाही आहे की स्ट्रॉबेरीज मध्ये सफेद कलरच्या कीड पण असतात. नेहमी नाही, पण कधी कधी असतात. ह्या टोमल काकूंचं एवढं वय झालंय तरी अजून लहान मुलांसारख्या वागतात. भाजीपाला खरेदी करून झाल्यावर टोमल काकू दुसऱ्या दिवशी निघाल्या घरी जायला. 10 दिवसात टोमल काकू जिथे जिथे राहत होत्या तिथले त्यांनी रूम्स दाखवले होते, पण यावेळी त्यांनी हॉटेल रूम नाही दाखवली. त्या जेव्हा निघाल्या तेव्हा तारीख 13 एप्रिल होती, असं काकूंने खास मेन्शन देखील केलं होतं. 5:58 ला टोमल काकू बोलल्या की हा व्हिडिओ तुम्ही 17 तारीख पर्यंत बघाल, पण काकूंने तर हा व्हिडिओ 19 तारखेला पोस्ट केला. मला तर एक गोष्ट समजत नाही, यांनी काय असं एक्स्ट्राचं दाखवलंय? सगळं काही अनवॉन्टेड शूट करून आले आहेत. 14 एप्रिल म्हणजेच रविवारी टोमल काकूंने कम्युनिटी पोस्ट टाकली होती की आज व्हिडिओ येणार नाही आहे कारण एडिटिंग झालं नाही, पण या टोमल काकू तेव्हा देखील मेन्शन करू शकत होत्या त्यांच्या कम्युनिटी पोस्ट वरती की काल रात्रीच आम्ही परत आलो आहे, ट्रॅव्हलिंग मुळे दमलो त्यामुळे व्हिडिओ एडिट नाही झाला. पण काकूंने तेव्हा देखील सांगितलं नाही. या काकूंना ना लोकांना मूर्ख बनवायलाच मजा येते. टोमल काकूंना एकीने कॉमेंट देखील केली होती की तू परत आली आहे तरी देखील हे जुने व्हिडिओज का दाखवतेस, इट्स शॉकिंग. तर काकू बोलतात यात काय शॉक? यावेळी तर टोमल काकूंने रिटर्न जर्नी देखील दाखवली होती, आणि जसं की त्यांची कार पार्क होती एअरपोर्टला, तर काकू एवढ्या दमल्या होत्या तरी पण त्यांनी ते शूट केलं की बनोज काका ड्राईव्ह करत होते आणि कसं त्या घरी पोचल्या ते देखील दाखवलं. पण जेव्हा भारतातून त्या परत गेल्या होत्या तेव्हा काका तर भारतात अडकले होते. मग काकूंना त्यांचे फ्रेंड्स आले होते न्यायला, पण काकूंने ते तर दाखवलंच नव्हतं की कोणते फ्रेंड्स आले होते काकूंना सोडायला. हो, दाखवतील तरी कशा, कारण फ्रेंड्स तर कोण आलेच नव्हते. तेव्हा पण गाडी बनोज काकांनीच चालवली होती. टोमल काकूंने फक्त दिखावा करायला म्हणून मी किती ग्रेट आहे, मी एकटीने ट्रॅव्हल केलं, सासूबाई एकट्या ट्रॅव्हल करू शकतात तर मी पण करू शकते, ते पण 2 मुली आणि 6 बॅग सोबत, हे दाखवायला म्हणून रचलेलं नाटक होतं. आता तर काकू परत आले आहेत, त्यांचं डेली रुटीन सुरू झालं आहे. मग आता तर काकू रेसिडेंट परमिटचं पुढे काय झालं होतं हे तर त्या सांगूच शकतात. आता टोमल काकूंने ग्रीसला असताना काय काय घेतलं ते तर दाखवलंच होतं. परत घरी आल्यावर काकू बाजार मांडून बसल्या होत्या. काकू बोलतात तिथे ऊन खूप होतं, आम्ही खूप टॅन झालो आहे. काय हो टोमल काकू, तुमच्या त्या घरकोंबडी मनीश्री काकू बेस्ट फ्रेंड आहेत ना, त्या तर आठवड्यातून 5 दिवस तरी वेगवेगळ्या कंपनीच्या सनस्क्रीन दाखवत असतात.
तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघत नाही का? त्यांना तर तुमचा खूप पुळका आला होता मागे. अहो काकू, त्यांचा कुपन कोड वगैरे यूज केला असतात ना तर तुम्हाला डिस्काउंट मिळालं असतं सनस्क्रीन वरती. काय काकू, आधी त्यांना सांगितलं असतं तर त्यांनी पार्सल देखील केलं असतं सनस्क्रीन. किती टॅन होऊन आले आहात तुम्ही. आणि तुमचं टॅन बघून मला असं वाटते की जी विटॅमिन डी ची कमी तुम्हाला झाली होती ती आता पूर्ण देखील झाली असेल. मंडळी, आज शेवटी टोमल काकूंनी त्यांच्या लाडक्या ससुले भावाचा शब्द यूज केलाच इथे की मला युनिक आयटम दिसले ते मी घेऊन आली. अहो टोमल काकू, तुम्हाला माहिती आहे का, तुम्हीच एक युनिक पीस आहात पृथ्वीवरती. आता मंडळी, मी तुम्हाला एक डेट सांगेन, तो टोमल काकूंचा व्हिडिओ तुम्ही बघा. 18 सप्टेंबर 2021 ला टोमल काकू त्यांच्या मोठ्या मुलीचा वाढदिवस साजरा करत होत्या. 3 मिनिट 13 सेकंडला त्यांची मुलगी शाळेतून आली आणि गौतम बुद्धांची मूर्ती आहे त्याच्या खालच्या शू रॅक मध्ये तिने शूज ठेवले. तिथे टोमल काकू आणि बनोज काकांचे शूज देखील होते. पण टोमल काकू आणि बनोज काका काही दिवसांपूर्वी तावात बोलत होते की हे शू रॅक नाही आहे, आम्ही नेहमी स्टेअरकेस उतरून खाली गोडाऊन मध्ये शूज आणि सँडल काढून ठेवतो. थांबा मंडळी, त्या व्हिडिओ मधले मी तुम्हाला फोटो शेअर करते. काय हो टोमल काकू, तुमचं शू रॅक तर गोडाऊन मध्ये आहे ना, स्टेअरकेस उतरून तुम्ही तिथे चप्पल काढून ठेवता ना, मग हे सगळं काय होतं? आणि टोमल काकू, आता त्या व्हिडिओ मधला तो पार्ट ट्रिम करू नका. ऑलरेडी माझ्याकडे तो व्हिडिओ डाउनलोड केलेला आहे. आणि गेल्या वेळी सारख्या उगाच खोट्या प्रायव्हसी कंप्लेंट पण करू नका. परिणाम काय झाला होता लक्षात आहे ना तुमच्या? मग कसे तुमचे व्ह्यूज कोसळले होते माहिती आहे ना तुम्हाला? अहो टोमल काकू, तुम्हाला काय वाटते, तुम्ही खूप हुशार आहात, पण एक दिवशी ना तुमचा हाच भ्रमाचा भोपळा फुटणार आहे. अहो टोमल काकू, पब्लिकच्या जीवावर एवढ्या उड्या मारताय तुम्ही आणि त्याच पब्लिकला तुम्ही मूर्ख बनवता. लाज नाही वाटत का तुम्हाला? उगाच आपलं 1-2 स्टंट व्हिडिओ करायचे त्या अक्कलशून्य पत्रास्टेच्या केअरटेकर सारखे लोकांना दाखवायचं आपण किती खरे आहोत आणि आपल्याबद्दल उगाच खोटं नाटक बोललं जातंय. बंद करावं काकू तुमची ही सगळी नाटकं. आणि आता कुठे गेले त्या झोपेतून उठून कॅमेरा समोर बसणाऱ्या काकूबाई? कोणीतरी ना त्या काकूबाईंना जरा माझ्या या पॉडकास्टची लिंक द्या. तसं तर त्या पण डोंकावळ्यासारख्या नजर ठेवून असतातच, ऐकतच असतील माझा पॉडकास्ट. अहो त्याच मंडळी, ज्यांना खूप पुळका आला होता या असल्या टोमल काकू, 1760 प्रोडक्टचं फेक प्रमोशन करणाऱ्या घरकोंबडी मनीश्री काकू आणि लेझी फुडी बंजिता सारख्या क्रिंज लोकांचं. मला त्या काकूंना हेच सांगायचंय, जरा एखाद्याची बाजू घेण्या अगोदर व्यवस्थित अभ्यास करत जा. काही दिवसांपूर्वी तुम्हाला खरंच महापुरुष कळले का यावर आपलं मत मांडलं होतं तुम्ही, आणि त्यापूर्वीचेच हे सगळे व्हिडिओज आहेत. एकीने खुबैला जाऊन राजमुद्रा असलेल्या प्रिंटेड ब्लाउज घातला होता, दुसरीने तर गौतम बुद्धाची मूर्ती शोपीस म्हणून ठेवली आहे आणि त्याच्या खाली शूज देखील काढलेत. काय काकू, तेव्हा झोपल्या होत्या का तुम्ही, की मुद्दाम इग्नोर केलं? फ्युचर मध्ये मैत्री करण्याच्या विचारात होतात का आधीपासूनच? अहो आम्ही उगाच नाही बोलत एखाद्याला. या ज्या काकूबाईंची बाजू घेतलीत ना तुम्ही, त्या पण काय साध्या भोळ्या नाही आहेत, त्या पण सगळं करून भागल्या आहेत. त्यामुळेच आम्ही त्या जे लोकांना मूर्ख बनवतायत ना तेच उघडकीस आणतोय. तुम्हाला सांगण्याचा उद्देश हाच आहे की दुसऱ्यांच्या कामामध्ये उगाच अडथळा कमी आणा आणि जरा स्वतःचा नीट अभ्यास करा, मग असे तोंडावर नाही पडणार तुम्ही, बरं का? आणि हो टोमल काकू, त्या रेसिडेन्शियल परमिटचं पुढे काय झालं त्याची तुम्ही लवकरात लवकर माहिती द्या, सगळे वाट बघतायत. तर मंडळी, अशा आहेत त्या खोटेपणा करून लोकांना तो मी नव्हे असं पिक्चर क्रिएट करणाऱ्या टोमल काकू. तुम्हाला यांच्या खोटेपणाबद्दल काय वाटते ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.